मुंबईत अभिनेत्री होण्यासाठी आलेल्या 2 मुलींची व्यथा आणि या व्यथेवर त्यांनी केलेल्या युक्तीची कथा तुमच्या समोर घेऊन येत आहेत पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि त्यांच्यासोबत आहे मॅड कॉमेडीचा डॅडी कांबळ्यांचा पॅडी. शिवा, बघ ना कोण आलाय. शिवा. बापरे शिवाली. अरे यार, हा परत आला यार. शिवा, शिवा. ये आजगर. प्रिया, तो परत आलाय. परत आला. कोण? अगं आपल्या सोसायटीचा सेक्रेटरी परत आला. परत आलाय. 2 दिवस झाले नाही, 5व्यांदा येतोय तो आपल्याकडे. खूप घाणेरड्या नजरेने बघतो यार प्रिया तो. मलाच सांगे. ते म्युझिक बंद कर आधी. जाना दार खोल. मी चुकडू प्लीज. काय यार प्लीज. बर ते जरा कपडे. हा ते मी मला माहिती हा. अगं प्रियदर्शनी कशी आहेस? अरे हे कदम काका आलात तुम्ही परत. बराच वेळ लावलास दार उघडायला बेटा. हो. घामाघूम पण झाली आहे. कोणी आले का अजून? एक्सरसाइज करताना पण घाम येतो आणि एक्सरसाइज एकट्याने करता येतो. त्यामुळे तुम्ही जे डोकावून कोणी दुसरं आहे का बघताय ना ते करू नका प्लीज. नाही बरोबर आहे. म्हणजे तुझ्या शरीरयष्टीकडे बघून म्हणजे कळतच आहे फिटनेस तुमचा. वा वा छान छान. आणि तुम्ही आता फिल्म इंडस्ट्रीतल्या मुली आहात. वा हिचं पण वा वा छान फिगर मेंटेन केली. काय ग तुझं नाव काय? लसावी का मसावी काय? शिवाली. वॉचमन काका. ए वॉचमन काका काय? सेक्रेटरी आहे मी. मी पण शिवाली आहे. तर आम्ही जरा एक्सरसाइज करतोय. हा. हा तर करा. मी बसतो इकडे. करा करा करा. नाही काय तुम्ही आता फिल्म इंडस्ट्रीतल्या मुली म्हटल्याच्या नंतर तुम्हाला हे सगळं मेंटेन करायला लागतं. म्हणजे ह्याच्यावरच तर तुम्हाला कामं मिळतात ना. नाही नाही म्हणजे म्हणजे असं म्हणजे फिगर विगर छान असलेल्या मुलींना कास्टिंग करतात त्यांचं. आणि मग काका काका आहे बघा, आतापर्यंत आमच्या दोघींना ना असा कसलाच अनुभव आला नाहीये. ठीक आहे करा करा तुम्ही. आपण आम्हाला माहिती आहे ना. आम्ही बघतो न्यूजपेपरमध्ये आणि ते न्यूज चॅनलमध्ये सगळं आम्हाला माहिती आहे. मी पण याच इंडस्ट्रीतला माणूस आहे मी. कसं काय? मी करायचो ना नाटकातनं कामं. काय सांगतो? हो तुम्ही नाटकात काम करायचं? हो. कोणत्या? ते लहानपणी एका बालनाट्यात काम केलं होतं मी. कशी झाली जमाडी जम्मत. काय काय कुठला रोल कुठला होता तुमचा? टिपॉयचा. क्या बात आहे काका. तर तो एकदा असा तो नट आला तो असा आणि असं धुसमुसळेपणा करत असा चहा त्याने असा टिपॉयवर ठेवला तर तो सांडला तर माझी पाठ भाजली. आई गं. पाठीला आला फोड. तेव्हाच ठरवलं ऍक्टिंग सोड. काय बरं त्या नटाचं नाव तुला सांगतो. असं सगळं गोळाबेरीज करून बोलायचा तो. प्रभाकर मोरे. तुला कसं माहिती? गोळाबेरीज बोललात ना त्याच्यावर ना क्लिक झालं. आता इथे तेच करतात. कुठे असतात? मला माहित नाही म्हणजे तुम्हाला काय? ते ऍक्टर आहेत खूप मोठे. ऍक्टर झाला तो. म्हणजे तो ऍक्टर झाला. म्हणजे मी उगाचच सोडली यार ऍक्टिंग. मी पण तेव्हा सॉलिड ऍक्टिंग करायचो माहिती का. हे प्रिया, एक मिनिट इथे ना. काय झालं? ऐक ना, मी काय म्हणते, आपलं ते MAJ प्रोडक्शन आहे ना, हां. तिथे वेब सिरीज करतायत सर. करेक्ट. तिथे एक मिडल एजचा रोल करणारा एक फ्रेश फेस पाहिजे. का मी पण तोच विचार करते. आपण काकांना विचारायचं का? ए बेटा ए बेटा बेटा काय 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 झालं? काय करेन ना मी करेन ना. काय काय झालं? ऍक्च्युली एका वेब सिरीज मध्ये एक रोल आहे. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट सूट होणारं कॅरेक्टर आहे. सांग ना कॅरेक्टर बद्दल अजून. मी कसं ना काका, ते कॅरेक्टर आहे ना त्याला ग्रे शेड आहे. बरं बरं. पण काका, ए प्रिया सांगू,
सांग ना. अरे बिंदास बेटा, आता आपण एका इंडस्ट्रीतले आहोत. ठीक आहे. करेक्ट आहे. ते 2-3 तसे सीन आहेत. अच्छा, म्हणजे जिम वगैरे करायचं आहे का? नाही काका, तसे म्हणजे रोमॅन्टिक सीन आहेत. ते पण रशियन मुलीसोबत. 2-3 रोमॅन्टिक सीन रशियन मुलीसोबत. डायरेक्ट रशियन? खरंच रशियन? हो. म्हणजे ते असं सगळ्यांसमोर असं, म्हणजे ते असं रशियन जमणार नाही तुम्हाला. नाही जमणार मला, जमणार. सांग ना, मी तयार आहे, तयार मी करायला. जमणार. जमणार मला. आपण फोटो काढूया. हो, फोटो काढूया ना. त्यांना पाठवायला लागेल. एक सेल्फी काढूयात. हा ये ना. काका इथे या ना, मध्ये या ना प्लीज. काका डोळ्यात रोमॅन्टिक भाव. त्यांनी का गॅलरीत उभे होतात आमच्याकडे बघताना आलेले ते वाले. ते वाले. रोलची डिमांड आहे. ओके. हा. ओ माय गॉड. बेस्ट. काका आता सोलो सेल्फी. येस. चलो चल. काका रोमॅन्टिक यार, प्लीज. वेब सिरीजचा रोमॅन्स काका. कम ऑन काका, रोमॅन्टिक. कम ऑन. मोर रोमॅन्टिक. अय्यो माय गॉड. क्या बात है. प्रिया भेटते. क्या बात है काका. सॉरी, आय एम सो सॉरी. क्या बात आहे काका. म्हणजे जमलंय तुम्हाला. ते कोणाला पाठवायचंय? ते आमचा कास्टिंग डिरेक्टर आहे ना, त्याला पाठवतात. पण बाकी हे बाहेर कोणाला कळू देऊ नका. काय आहे, सोसायटीमध्ये माझी जी इमेज आहे ना, ते म्हणजे सुसंस्कृत आणि सभ्य अशी इमेज आहे. नाही त्याला अजिबात धक्का लागणार नाहीये काका. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हॅलो पीटर. अरे ते मुस्तफा भाई शोधत होते ना एक मिडल एज कॅरेक्टर वेब सिरीज साठी, नाही का? तुला फोटो पाठवला बघ, चेक कर. अरे रोमॅन्टिक सीन म्हणजे काय, डोळ्यात जाळ आहे, जाळ. असा स्कॅनर आहे ना, तुला सांगते. बघणार म्हणजे अरे बघणार पोरीला. असं बघेल ना. ए बेटा हे जरा जास्त नाही का होत? त्याला काहीतरी भलतंच वाटायचं ना. म्हणजे पण रोलची डिमांड आहे ना, रोमॅन्टिक. नाही आधी कुठेच काम नाही केलं, एकदम फ्रेश फेस आहे. आणि ते रशियनचं कन्फर्म आहे ना जरा? ते रशियनचं नाही, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही रशियन सोबत सीन करायला. प्रिया 1 मिनिट आहे ना. मला जरा पीटरशी बोलायचं. पीटरशी पण बोल. हेलो पीटर, वो माल लेने कब आ रहा है तू? 1 मिनिट. अरे पागल आहे का तू? अरे काय नको ना डोकं चाटू. अरे भावा, मी कसं येणार तिकडे? अरे दोघं तिघांनी बघितलंय मला. अरे यार नको ना असं करू. तुला बोलले होते ना तुझा माणूस पाठव. अरे मग काय आता बिल्डिंगचा वॉचमन पाठव काय? बेटा 1 मिनिट. काय झालं? काय कुठे जायचंय का? मी जातो ना. त्या रशियनला घ्यायला एअरपोर्टला जायचंय का? काका एक पार्सल आहे, ते डेअरी चौकात पोहोचवायचं. अरे पोहोचवतो ना. क्या बात है. ए पीटर तेरा काम हो गया, चल. क्या बात है काका. पण ते काय पार्सल काय? प्रिया सांग. प्रोड्युसर आहेत ना आमचे, ते खूप मोठे भाई आहेत. आणि तुम्ही हे पार्सल पोहोचवलात ना, तर इन फ्युचर त्यांच्या सगळ्या फिल्म मध्ये तुम्हाला कन्फर्म रोल आहे. सगळ्या फिल्म मध्ये रशियन असणार पण. म्हणजे बरं ठीक आहे, जाईन. तर काम असं आहे, हे पार्सल पोचवायचंय. एक गाडी येईल चौकामध्ये, त्यांना हे पार्सल द्यायचं आणि धावत पळत परत यायचं. पण हे आता लगेच जायचं? इथे आता वाजलेत काय? म्हणजे लगेच जायचं म्हणजे काय? नाही पण काय प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे इथल्या आपल्या सोसायटीतल्या बाजूचे जे कुत्रे आहेत ना, ते मला ओळखतात म्हणजे. पण ते सिग्नलच्या इकडचे कुत्रे ते डांबीस आहेत, ते नालायक आहेत इकडे. तसे डायरेक्ट येतात ते. आता म्हणजे जमणार नाही तुम्हाला हे काम. नाही करतो, म्हणजे रशियन सोबत काम म्हटलं करतो मी. ठीक आहे, हरकत नाही. 1 मिनिट काका. काय बेटा? म्हणजे काही झालंच इन केस तर सेफ साईड म्हणून ठेवा. गन बेटा डायरेक्ट? म्हणजे ही गन घेऊन मी त्या कुत्र्यांना ठो असं करून घाबरायचं? कुत्र्यांसाठी नाही दिली ही गन. मग बेटा? कुत्र्यांवरती गोळ्या वाया घालवाल आणि अडकाल तुम्ही. काय आहे, आपला जो भाई आहे ना, त्याच्या अपोजिट गँग मधली माणसं आपल्या भाईच्या माणसांवरती पाळक ठेवून असतात. ती नसतील आता, पण इनकेस आली तर तुमच्याकडे पाहिजे ना काहीतरी. दिसली ना समोर 4, 5, 6, 7 सगळ्यांना ठोकून टाका. डेड बॉडीचं टेन्शन घेऊ नका, भाई सगळं सॉर्ट करतील. तुम्ही फक्त पार्सल पोचवा. पण ह्यात आहे काय म्हणजे सांगा ना मला. म्हणजे
काका उघडू नका ना, आम्हाला नाही माहिती त्याच्यात काय. आम्ही सुद्धा हिंमत नाही केली बघायची काका. 8-9 करोडचा माल असेल त्याच्यात. असेल ना? हो आहे. 8-9 करोड ह्याच्या अगं ह्या हातात आहे ना, ही सोन्याचं पाणी लावलेली स्टीलची अंगठी आहे माझ्या एका हातात, आणि एका हातात 8-9 करोडचा. नाही बेटा, नाही. एक काम करा, हे असं रोल मिळवण्यासाठी ना हे असले धंदे नका करू तुम्ही, आणि मला पण त्यात नका पाडू. नाही काका, आता तुम्ही नाही नका ना म्हणू. हे बघा, तुम्ही हे पार्सल पोचवलं तर हिंदी फिल्म मधला तुमचा रोल कन्फर्म आहे. आणि बोललाय ना भाई, आपल्याला काही गडबड होणार नाहीये. इट्स अ रुटीन. पण मी इथल्या इथे असो बेटा ऐका माझं, तुम्ही पण ह्या फंदात पडू नका, असली कामं नका करू. हा मला नाही जमणार बेटा. तुम्हाला जाता नाही येणार. एक मिनिट, फोन आला. हॅलो. हां इकडेच आहे, सोसायटीच्या खाली. हां ते जेवल्यानंतर आपण करतो ना कुकुली. शतपा मोबाईल द्या. नाही एक बेटा ऐक. काका कसं आहे ना, आता आमचा प्लॅन कळलाय तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्हाला इथून जाता येणार नाही. हा बेटा. तुमचे डोळे बंद करा. हा करा, डोळे बंद करा. कसं आहे, मी ठोकल्यावर तुमचा मेंदू बाहेर पडेल ते बघवणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळे डोळे बंद करा काका. 1 बेटा ऐक ना. 2 बेटा 3 रशियन आली. काका मस्करी करत होतो आम्ही, पण तुम्ही नाही सुधारणार हो. म्हणजे हे सगळं खोटं होतं. म्हणजे सगळं खोटं होतं. मस्करी करत होतो तुमची. पण काका ही गन खोटी असली ना तरी आम्ही पकडलेलं बेरिंग खरं होतं काका. त्याच्यामुळे आत्तापासून आमच्यापासून लांब राहायचं, कळलं? कसं आहे ना काका, आम्ही गावाहून मुंबईला स्ट्रगल करायला येतो. इथे आमची घरं नाही आहेत स्वतःची, आम्हाला भाड्याने घर घ्यावं लागतं. आणि ते सुद्धा मिळत नाही काका. खूप खूप कष्ट करावे लागतात. त्याच्यानंतर कुठेतरी जाऊन एखादं घर मिळतं. पण तुमच्यासारखी लोक असतात ना, तुमच्यासारख्या लोकांच्या नजरा, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही ना आमच्याकडे. आणि काका कसं आहे ना, प्रत्येक सोसायटीत कोणीतरी एखादा असा असतो बायकोला रोज मारहाण करणारा, कोणीतरी एखादा असतो रोज रात्री दारू पिऊन तमाशा करणारा, एखादा असतो तुमच्यासारखा सतत मुलींकडे बघणारा. पण ते सगळं तुम्हाला चालतं हा? फक्त आमच्यासारख्या मुली एकट्या राहायला लागल्या की ते तुमच्या सभ्यतेत बसत नाही. गेले 2 दिवस बघतोय सतत येत आहे आमच्या घरी. यायला ना नाहीये, पण बेटी म्हणता ना, मग बेटीच्या नजरेने बघा ना. हा ना यार, तुमची ती भिरभिरती नजर कळते आम्हाला. परत जर का आमच्या वाट्याला गेलात ना, आई शपथ तुमचा तो सेल्फीवाला फोटो आहे ना गेट वर लावीन, कळलं? तुमचा पोरगा पण बघणार नाही मग तुमच्याकडे. आलेत मोठे, चला निघा, जा. तो फोटो तेवढा डिलीट. निघा. वा 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 वा, व्हेरी नाईस. सही. मला असं वाटतं की तमाम अशा मुलींसाठी हा परफॉर्मन्स आपण डेडिकेट करूया, ज्या दुसऱ्या शहरातून स्ट्रगल करता आहेत, इथे येऊन मुंबईला एकट्या राहत आहेत, स्वतःच्या बळावर काहीतरी करू पाहत आहेत. त्यांच्यासाठी हा परफॉर्मन्स आपण समर्पित करूया. आणि तुम्ही खूप छान मांडलात, याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मला फार आवडलं परफॉर्मन्स, फारच सुंदर, अतिशय सुंदर. सुपर. मोर पॉवर टू यू. कीप इट अप. थँक्यू. मंडळी, आता हास्य जत्रेच्या मंचावर खुद्द यमराजांचं दर्शन घडवण्यासाठी येत आहेत. विनोदाचे सगळे नियम मोडत कायमस्वरूपी फालतुगिरी करण्यासाठी प्रसिद्ध असलेले 3 हास्यवीर, अर्थात हास्य वारकरी, कांबळ्यांचा पंढरी, प्रिन्स ऑफ खानदेश श्याम राजपूत, आणि कुठूनही पंचेस काढतो कोरून असा कदमांचा अरुण.
हा 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 ही हा 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 ही हा 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 ही हा हा हा. यमराज, ओ यमराज, अहो कुठे आहात यमराज? अहो आपला रेडा रेडी आहे यमराज, कुठे आहात यमराज? यमराज, यमराज, यमराज काय झालं यमराज? अरे म्हणे थोडीशी थंडी वाजते रे. यमाला थंडी वाजते? अरे म्हणे थोडीशी थंडी वाजते म्हणे असा घसा खाऊ 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 करतो. थोडस खोकल्या पण येतं, अच्छे पण येतं, थोडस शिंका पण येतं. मग बस एक काम कर ना, जर हाताने चेक कर ना, म्हणा ताप आहे. नाही 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 नाही. अरे वचरी आता काही कर. नाही नाही तुम्हाला सिम्टम दिसत आहेत. अरे वचरी, अरे वचरी, नाही नाही. अरे प्याड्या दूधच्या जवळ येऊन check कर. नाही 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 तुम्हाला सिम्टम दिसत आहेत. मी डॉक्टरला बोलवतो. डॉक्टर 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 डॉक्टर. हॅलो हॅलो. नमस्कार 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 नमस्कार, नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर श्याम राजपूत. डॉक्टर हं. तुम्ही नवीन नवीन डॉक्टर आहे काय? नाही मी जुना डॉक्टर MD व्हायला 4-5 वर्ष चालले जातात ना. पण का बरं? नाही तुमच्यावरचं प्लास्टिक अजून कोणी काढलं नाही म्हणून विचारलं. अरे प्लास्टिक नाही आहे, हे PPE किट आहे. PPE किट म्हणजे ते आमच्या सुरक्षा कवच आहे बा, ज्याच्यामुळे आम्हाला संसर्ग होत नाही. तिने बाय ना. अरे पण तुम्ही कोण आहे रे? फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मधून डायरेक्ट इथे आला काय? फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मधनं नाही, वा. मी यमदूत आहे आणि हे आमचे यमराज आहे. यांना जरा ताप आलाय म्हणून तुमच्याकडे घेऊन आलोय. 1 मिनिट, तुम्ही मला उचलायला आले काय? नाही मग? आम्ही तुला उचलायला आलोय. हा. हे स्किट उचलायला आलोय. काय? हे स्किट उचलायला आलोय. त्याकडे मी दुर्लक्ष केलेलं आहे. काय झालं ते सांग. म्हणा हुंडी वाजते भरले. हे असे विनोद करून तुम्ही स्किट उचलणार आहे का? हा? थंडी वाजत असते आणि हुडहुडी भरत असते असं म्हणतात. सध्या हा. माझी भंकच करू नका. कानफाड फोडू ना. मी यम आहे. जर माझा मूड झाला ना, हो हो हो. पचकन वर घेऊन जाईन. मग हातान तुझक फिरत बसशील. ओ भो, तू एम असशील, मी पण MD आहे. मग मला काय भीती दाखवतो रे? गेल्या काही दिवसांपासून कित्येक जणांच्या दारातून खडे खडे यम आखलून लावलेला आहे आम्ही. हे बघा, तुम्ही यम असा, इंद्र असा, नाही तर सामान्य माणूस असा बा. डॉक्टर समोर आहे ना, तुम्ही पेशंट आहे. हा, त्यामुळे शहाणपणा करू नका. एकदम शिद्धे उभे राहा, शिद्धे. सिद्धच आहे. याच्यापेक्षा जास्त नाही मी. बर, नाव सांगा तुम्ही तुमचं. मी यमराज. हा, यमराज म्हणे. रेडा कुठे आहे तुमच्या? यमराज म्हणे. सध्या भंकच कर नको. यमाचा मी डब्लू होईल आता. नाही 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 नाही, तुम्हाला उलट नाही होऊ देणार मी. बर 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 बर. वय महाराजा वय महाराजा. अरे वय. अरे वय म्हणल्याच्या नंतर महाराजात म्हणतात ना. अरे अरे नको ना रे. अरे 2च आठवड्यांपूर्वी अख्ख्या इंडस्ट्रीने तुला डोक्यावर घेतलं ना रे. अरे फेसबुकवर भरभरून लेख लिहिले ना रे, पोस्ट टाकले ना रे, आणि तू असे 65 चौक मारतो. त्या बाय ना पारंपरिक पंच काढ्या. डॉक्टर, हा. अरे आमचं वय मोजता येत नाही रे. आम्हाला वय नसतं. हा. आम्हाला म्हणजे आम्हाला वय नसतं. ठीक आहे. आता आवरत टॅलेंट मी बघतो, पण माझ्यावर कधी कोण काही लिहितच नाही रे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुमचे दुःख मी समजू शकतो. पण थंडी ताप कधीपासून आहे तुम्हाला? थंडी आहे ना, ताप भरल्यापासून येते आणि ताप थंडी वाजल्यामुळे ताप येतो. नको ना रे. अरे ते सगळे रडले होते ना रे. अरे अख्खा स्टुडिओ रडला होता ना रे. तुला सगळा प्रभाव का आजच संपून टाकायचा आहे का रे? आणि तू असे मध्ये मध्ये वाक्य का बरं बोलतोय रे? ते
आज मला डायलॉग नाहीत ना म्हणून जरा तुला डायलॉग नाही, मला पंच नाही. याला डायलॉग आहेत, पंच आहे, पण त्याला आठवत नाही. अरे स्किट कसं करायचं रे मग? पर्सनल नको स्किट गुच्चोपाट तो एकदम. तुम्ही बोलावा. मला सांगा थंडी ताप कधीपासून सुरू झाला बा तुम्हाला? म्हणजे कालपासून म्हणे थंडी ताप सुरू झाला. म्हणजे काल माझा रेडा ना त्याला ताप आला होता आणि मग ते असं त्यांनी केलं. बरं. मी म्हणलं असू दे काहीतरी ह्याला दिसलंय म्हणून त्याच्यानंतर असं पण त्यांनी केलं. बस मी पुढे गेल्यावर मी पण केलं. मग तेव्हापासून म्हणे पण थोडस म्हणजे हुडहुडी भरली, म्हणे थंडी वाजायला लागली, म्हणे केवढं ते अशी रिॲक्शन दिल्यानंतर तू अशी अपेक्षा करतो की तुझ्यावर लेख लिहिला पाहिजे. अरे ही टेम्परेचर गन येणार रे. अरे बा काही झालं. टेम्परेचर तर भलतं वाढलेलं आहे बा तुमच्या. तुम्ही तुमच्या हात दाखवा बरं. हो तुम्ही काय ज्योतिष पण बघता का फावल्या वेळात? अरे रे 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 नको ना रे तू. रक्तरंजिता बी नाही केला होता ना रे इथे. अरे हे कुठे गेलं बा ते? हे ऑक्सिमीटर आहे ना, ऑक्सिमीटर कुठे गेलं? हे ऑक्सिमीटर आहे ना, हे हाताला लावण्यासाठी मी म्हटलो. हात दाखवा तुमच्या. बोट 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 काय अंगठा लावायचं आहे का? हे बोट दाखवा. नीट नीट दूर. अरे बाप किती आलतंय ते. अरे उलट लागलं ना. एक मिनिट. हा वासारा खरंच डॉक्टर आहे. अरे बापरे काही झालं. अरे बाप तुमची ऑक्सिजन लेवल तर भलती कमी आहे बा. किती आहे म्हणजे 75-76 आहे. 95च्या वर पाहिजे. ही तुमच्या लाजेपेक्षा खाली चालली गेलेली आहे. अरे बाप काय करते? यांची ना अँटीजेन टेस्ट करावी लागेल. त्याच्यासाठी काय करावं लागेल बुवा? अँटीजेन टेस्ट साठी ना हे बघा याच्याने करावं लागते अँटीजेन टेस्ट. तुमच्या आहे ना नाकातून मी स्वॅब घेणार आहे. नाही तुम्ही नाकातून स्वॅब घेणार. हा चल नीट. हा काही नाही थोडस उडुडेल थोडस. बघितलं का डायलॉग नसताना केवढी जोराची ऍक्टिंग आलेली आहे. ओ अभिनय पटू. हा अरे दुसऱ्याच्या अभिनय काय करतो रे तू? अजून तर नाकात घातलं पण नाही. थांबा आराम आता. एक मिनिट हळूहळू. सगळं सिंचन करून टाकलं बरं. घालून ठेवलंय मी पीपी किट. अशामुळेच कोरोनाचं पीक टरारून वर येतं ना. हळू थांबा काय नाही होत काय होत नाही. एक मिनिट. हे बघा हे असं याच्यात टाकायला लागतं. ए भो बने अरे इकडे रे. अरे शॅम्पल घेऊन जा रे बरे. बने कुठे रे? हा इकडे हे घे शॅम्पल घे आणि रिपोर्ट तयार करून आण बरं का लवकर. घेऊन ये. 10 मिनिटात रिपोर्ट रेडी होऊन जाईल. आणि तुम्ही आहे ना असं शिंकत जाऊ नका कडे. मास्क लावत जा ना. तरी मी यांना 1000 वेळा सांगितलं मास्क वापरा पण ऐकेल तर शपथ. मास्क नाही वापरत तुम्ही? आणि तू? नाही मी पण नाही वापरत. अरे हुशार. पण ते तो सगळं आम्ही घरात तरी बसायचो. हे सगळीकडे फिरायचे. नरकात तर त्यांनी सगळ्या नियमांची पायमल्ली करून टाकली होती. अहो नको म्हणत होतो तरी कंटेनमेंट झोन मध्ये गेले. बहिणीकडे भाऊबीजेला फटाके वाजवले आणि शॉपिंग केलं. अरे करोना होणार नाही तर काय? यमाची भाऊबीज कवरी महत्वाची असते माहितीये तुला? हो गुच्चूप पडा. पण बरोबर बोलून राहिला तो. अरे तुम्ही जर नियमांचे पालन केलं असतं ना तर यम तुमच्या दारी येऊन उभा नसता राहिला. अरे वासाऱ्या मीनेच यम आहे ना. पण तो चायच्या बेतात आहे ना. प्लीज काही पण करा. डॉक्टर म्हणा वाचवा. म्हणा नाही मरायचं. नाही म्हणा माहिती डॉक्टर लोक लय जादूगार असतात. म्हणजे आमच्या लिस्ट मध्ये एखादा सापडला की आम्ही त्याला घ्यायला जातो. पण तुम्ही काहीतरी जादू करताना त्याला वाचवता. डॉक्टर म्हणा मारायचं. एवढा जागा नको.
करू नका. वाचाल तुम्ही. आणि आम्ही काही जादूबिदू करत नाही बा, आम्ही आमचं काम करतो. पण हा जो कोरोना आजार आहे ना, हा त्यांना ना वेगळाच आहे. याच्यात आहे ना प्रत्येक माणूस स्वतःचा डॉक्टर आहे आणि प्रत्येकाच्या दारात यम उभा आहे. आणि जो कोणी नियमांचे पालन करतो ना, यम त्याच्या काहीच वाकडं करू शकत नाही. त्याच्यामुळे जे लोक बोंबलून सांगतात ना की हात धुवा, मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. कोरोना अजून गेलेला नाहीये, ध्यानात ठेवा. हे बुवा कळलं का नुसतं मुंडे लावताय. डॉक्टर हा काय झालं? निगेटिव्ह आहे. अरे कोरोनाच्या बाबतीत निगेटिव्ह असणं ही सगळ्यात मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. हा तुम्हाला कोरोना नाही आहे, तुम्हाला साधं व्हायरल इन्फेक्शन आहे. थँक्यू डॉक्टर. खरंच थँक्यू. तुमचं लयच धन्यवाद. तुम्ही मला वाचवलं. थँक्यू. बोला, मी तुमच्यावर जाम खुश आहे. वा. काय वर देऊ? तुम्ही वर देऊ नका, मग? पण वरच थांबा. तुम्ही खाली येऊ नका. काय आहे ना, भलत्या लोकांना घेऊन गेले ना हो तुम्ही. आता आहे ना इथे तुम्ही असं आनंदाने नाचले तर मला खूप बरं वाटलं बा. पण पृथ्वीवर आहे ना कितीतरी दिवस झाले असं आनंदाने नाचले नाही ना हो लोक. त्या ॲम्ब्युलन्सच्या सायरनचा जो आवाज असतो ना, त्याच्याने छातीत धस होणं पण बंद झालं. एवढी सवय झाली त्या आवाजाची आता. आपला जो आवडता माणूस आहे त्याच्या शेवटच्या प्रवासात सुद्धा आपण सहभागी होऊ शकत नाही. ही खंत घेऊन जगणार आहे का पुढची पिढी? नका असं करू नका बा. तुम्ही आहे ना प्रत्येकाच्या दारासमोर उभं राहून भीती निर्माण करू नका. आता तुम्हाला कोरोना नाही आहे बा, पण व्हायरल इन्फेक्शन आहे. त्याच्यासाठी आहे ना तुम्ही 14 दिवस नाही 21 दिवस तुम्ही आयसोलेट राहा, आराम करा. म्हणजे आमच्या जीवाला पण थोडी शांती मिळेल बा. एवढं करा बा, तेवढं करा बस. या तुम्ही आता. आणि मी तुझ्यावर खूप मोठे लेख लिहिलेले. त्या जबाबदारीचे भान ठेवून तू वा, बाकी काहीच नाही. हा डॉक्टर जळतो. कुठे जळतो मी? याच्यावर कोणी लिहित नाही. वा खूप मज्जा आली. सुपर. जोरदार टाळ्या. हास्यरसिक सई, काय म्हणशील? भन्नाट परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की हा परफॉर्मन्स या काळाची गरज आहे असा परफॉर्मन्स होता. म्हणजे जिथे सगळीकडे जग थोडं नॉर्मल होऊ लागलं आहे आणि थोडं आपलं भान सुटू लागलं आहे, नियम आपण शिथिल करून ठेवलेत स्वतःसाठी, त्या काळामध्ये एक असा परफॉर्मन्स होणं खूप गरजेचं होतं. ही कन्सेप्टच मला आवडली की यम आजारी पडलाय. फार सुंदर कन्सेप्ट. आणि श्यामदादा आज मजाही आ गया. भलतेच सुटला होता तुम्ही. फार मजा आली. आणि तुमच्या तोंडून ती शेवटची वाक्य तुमच्या लहेजात ऐकताना ती जास्त मनाला भिडली असं वाटलं. खूप मजा आली. अरुणदादा, आजच्या काही रिॲक्शन्स आउटस्टँडिंग होत्या. पॅडीदा, फार मस्त सुंदर झाला परफॉर्मन्स. या कन्सेप्टसाठी तुमचं खूप अभिनंदन आणि धन्यवाद. सिद्धू, एक वाक्य मला खूप भावलं. ते म्हणजे या करोनाच्या काळात आपल्या लोकांना शेवटचं पाहताही आलं नाही असे खूप अनुभव आपण अनुभवलेत. आणि मी नेहमीच म्हणतो की हा मंच हा मनोरंजनाचा मंच आहे, पण यातून तुम्ही अशा काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवताना, म्हणून हा शो सुपर डुपर हिट आहे. याचं मोठं कारण हे आहे. आणि या मंचातर्फे एक वेगळी आदरांजली तुम्ही आपल्या करोना वॉरियर्सना दिलीत, त्याबद्दलही तुमचं कौतुक. सुपर, आउटस्टँडिंग, मजा आली. येस, खरोखरच तुमच्या या तिकडीनं आज बहार आणली. थँक्यू सो मच.